आज आपण सोयाबीन शॅलो फ्राय कसे करायचे हे बघणार आहोत. त्यासाठी मी असे सोयाबीन घेतलेले आहेत छोटे. हे गरम पाण्यात 15 मिनटं भिजवून घातले आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून यातलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. व हे गरम पाण्यातून काढले ना अजून 2दा थंड पाण्याने हे धुवून घ्यायचं व्यवस्थित स्वच्छ. याच्यातलं सर्व पाणी निथळून घ्यायचे. तर यामध्ये आता आपण मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आता तुमची जेवढी क्वांटिटी आहे ना सोयाबीनची त्यानुसार तुम्ही यामध्ये मीठ, थोडंसं लाल तिखट थोडंच टाका, कारण का ठसका लागतो मग आपल्या हे तव्यावर भाजायचं आहे म्हणून लाल तिखट कमी टाका. त्याचबरोबर हळद, त्याचबरोबर गरम मसाला टाकत आहे थोडा. माझ्या शॉपमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे बघा, ते गरम मसाला हाच तो गरम मसाला आहे. तुम्ही बघू शकता कसा करायचा आहे तर तुम्हाला तो शॉट तुम्ही गरम मसाल्याचा. व त्याचबरोबर 4-5 थेंब लिंबाचा रस टाकत आहे यामध्ये. जास्त नाही, थोडं टाकायचं. व त्याचबरोबर अद्रक लसूण पेस्ट थोडं वाटून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घ्यायचं आपण. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर यामध्ये आपण 1 चमच बेसन टाकूयात आणि सर्व एकत्र हलवून घेऊयात आपण. तुम्हाला चमचा नका हवा असतं हातानं पण व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचं हे सर्व साहित्य. हे हातानं मस्त व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. कसं बेसन टाकलं ना सोयाबीन एक सॉफ्ट होतो. आपण मक्याचं पीठ किंवा तांदळाचं पीठ टाकलं ना मग हे भाजल्यानं कडक होतं, मग चावायला कसं जास्त चावावं लागतं. त्यामुळे मी बेसन टाकलेलं आहे. शक्यतो यामध्ये बेसन टाकण्याचाच प्रयत्न करा. आता याला मस्त हे मॅरिनेट केलेलं आहे. त्याला ठेवायची काही आवश्यकता नाही बाजूला, काही 5-10 मिनटं डायरेक्टली आपण हे पॅनचा तवा मी गरम केलेला आहे तर यामध्ये असं टाकून द्यायचं. तवा गरम झाला त्याच्यावर टाकायचं. व्यवस्थित असं पसरून घ्यायचं. तुम्हाला हवं असल्यास या लोखंडी पण तवा वापरू शकता. मग लोखंडी तव्याला नाही आधी तेल टाकायचं, नंतरच मग हे सोयाबीन टाकायचं, नाहीतर चिकटण्याची शक्यता असते त्यामध्ये. तर यावरती आता मी तेल टाकून देतो. अर्धी पळी तेल टाकलेलं. गॅसची फ्लेम मीडियम स्लो ठेवायची, थोडी जास्त हाय नाही करायची. एकदा असं परतून घ्यायचं आपण खाली. सगळं ऑइल यायला लागेल. हे असे सुटसुटीत बाजूला व्यवस्थित करून ठेवा. एकावर एक नका ठेवू. कसंही आपली सर्व सोयाबीन भाजली जाईल. आणि मीडियम गॅस ठेवायचा. एक साईड भाजत आली दुसऱ्या साईडला आपण हलवून घेऊयात आपण व्यवस्थित. तुमच्याकडे अशा छोट्या प्रकारे नसतील तर सोयाबीन आपले मोठे पण असतात ना, ते भिजत घालायचे आणि चाकून बारीक कापून घ्यायचे. 2 भाग करायचे त्याचे. व्यवस्थित तसं भाजले जायचे चांगले. मग त्याचे छोटे काप करून अशा प्रकारे भाजायचे. थोडं लालसर भाजत आलं की यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया. 7-8 पानं टाकलेले आहेत. कढीपत्ता आधी टाकला असेल तर करपून गेला असेल, त्यामुळे नंतर थोडा कढीपत्ता टाकायचा, आधी नाही टाकायचा. व्यवस्थित आता भाजलेलं आहे. थोडं यामध्ये अजून मी तेल टाकलेलं पण आहे. कसं थोडं तेल असले ना जास्त थोडं चांगली चव लागते. त्याला तेल लागतं. थोडं तेल आपले
याच्यानुसार टाकावी तुम्ही प्रमाणानुसार. आणि सोयाबीन फ्राय करताना नाही का त्याला थोडा वेळ लागतो व्यवस्थित मीडियम गॅसवर भाजायला. त्यामुळे आपण इकडं स्वयंपाक करताना त्या दुसऱ्या गॅसच्या शेगडीवर हा ठेवून टाकायचं. फक्त याला एकदा आपण मॅरिनेट केलं ना फक्त हलवायची याला गरज असते, तेवढं ते बघायचं तुम्ही. कसं मग आपले दोन्ही कामं होतात लवकर. हे आपलं सोयाबीन आता खाण्यासाठी तयार झालेलं आहे. तर मी गॅस बंद करत आहे. तुम्ही हवं असले असं पण वाढू शकता किंवा असं थोडं मिनटं तव्यावर पण ठेवून नंतर थंड झालेलं देऊ शकता. मग थोडं क्रंची होतं जास्त चांगलं. तर अशा प्रकारे सोयाबीन भाजून झालेलं आहे. माझ्या मुलांना ह्या फ्राय केलेलं तर खूपच आवडतं सोयाबीन. दोघंही सगळं फस्त करून टाकतात, मला दे म्हणतात. हे अशा प्रकारे आपले झालेले आहे सोयाबीन. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडल्यास चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व तुम्हाला कोणती अजून रेसिपी बघायची आहे ते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. थँक्यू.